सर आपण आज तुमच्या अद्रकीच्या प्लॉटमध्ये आहे. या ठिकाणी जी अद्रक आहे तुमची, तर सर किती दिवसाची अद्रक ही 2 महिने बाकी आहे, अजून 2-4 दिवस म्हणजे पावणे 2 महिने कंप्लीट झाले पावणे 2 महिने आहे की नाही. मग या ठिकाणी अद्रकीची क्वालिटी जी आहे खूपच छान आहे. त्या पद्धतीनं तुम्ही आता वेस्टीज कंपनीचे कोणकोणते खतं वापरले आणि मार्केटचे काय वापरले तुम्ही याच्यामध्ये? मार्केटचा आम्ही त्याला वापरले, महाधन वापरले, 10 वापरले. हां. तुमचं जैविक मधलं यांनी जे दिलं ग्रॅन्युल्स आहे की ग्रॅन्युल्स 5 किलोचं बॅग ते पण वापरलं ते 5 किलोचं तुमचं ते ग्रॅन्युल्स. हां, ते प्रक्रिया करायला दिलं त्यांनी दिलं. हा बरोबर आहे. बीज प्रक्रिया, बीज प्रक्रियाला ह्युमिक आणि प्रोटेक्ट, ॲग्री प्रोटेक्ट आणि ॲग्री प्रोटेक्ट आणि ॲग्री ह्युमिकची तुम्ही बीज प्रक्रिया केली होती अद्रकीची, बरोबर आहे. प्रक्रियाला दिलं त्यांनी. तर त्या महिन्यात त्या हिशोबानं सर खूपच म्हणजे कलर आणि क्वालिटी चांगली आली याच्यामध्ये. मला तेच विचारायचं होतं की तुम्ही म्हणजे याचा तुम्ही 25-30% रासायनिक कमी केलं, म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त रासायनिक कमी केलं तुम्ही. यांचं प्रोडक्ट बरं चालू आहे. आता मागच्या वर्षापासून आम्ही वापर करताय तुम्ही, बरोबर आहे. नाही तर हे रिझल्ट आहे ना सर याच्यामध्ये जे नाही, आता आपल्याला काय पाहिजे याच्यामध्ये? उत्पन्नात वाढ पाहिजे, महत्वाचं उत्पन्न तर पाहिजे आमचं. मग तेच चालतं ना, आम्ही काय काही कळत नाही. उत्पन्न वाढलं पाहिजे. शेतकऱ्याचा उद्देश एकच असतो की उत्पन्नात वाढ व्हायला पाहिजे, आहे की नाही. रासायनिकचा खर्च कमी व्हायला पाहिजे, हा मूळ उद्देश चालते. पण मग उत्पन्न वाढलं पाहिजे, उत्पन्न वाढलं पाहिजे, हा मूळ उद्देश असतो. आणि आमचा तोच टार्गेट आहे सर. शेतकऱ्याकडून आम्ही बोलतो कधी, म्हणजे कंपनीकडून आम्ही बोलत नाही. आमचा उद्देश एकच असतो की आमच्या शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ निघालीच पाहिजे, बरोबर आहे की नाही. वाढ झाली. मागच्या वेळेस सर तुम्ही जे आपले प्रोडक्ट वापरले होते, तुम्हाला मी ॲग्री प्रोटे ॲग्री गोल्ड 82 दिला होता. तर लोकांचं असं म्हणणं आहे की केमिकल वापरलं ना तर अद्रकीची म्हणजे क्वालिटी थांबून जाते, डेव्हलपमेंट होत नाही. पण मागच्या वेळेस तुमची तशी झाली नाही. आपले जे प्रोडक्ट तुम्ही वापरले तर तुमची अद्रक 1 नंबर होती. आणि ते बाजूचे जे तुमचे शेजारी लोक आहेत ते तुम्हाला विचारत होते तुम्ही काय काय वापरले बा, पण तुम्ही म्हणे मी हे सड थांबण्यासाठी सोडतो म्हणे हे. पण त्यांना काही विश्वास बसला नाही. विश्वास बसवणं बी आहे ना. आता आपण जे आले त्याच्याकडून थोडं फार होत नाही घेऊन आपला आता 5 बोट सारखी नाही, सगळे विश्वास करतील याची काही गॅरंटी नाही. आपण पण आग्रह करू शकत नाही पटलं तर घेणे तर नको घेऊ. त्या पद्धतीनं खरंच म्हणजे समाधानकारक तुमच्या पावणे 2 महिन्याच्या अद्रकीचं जे वय आहे ते खूपच समाधानकारक अद्रक आहे तुमची. खरंच म्हणजे कौतुकास्पद आहे आणि कलर क्वालिटी खूपच छान आहे आणि चांगलीच राहायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. मागच्या वर्षासारखं मस्त एकदम साहेबाला ते ना तुम्ही त्याला नियोजन करायचं, चांगली राहिली पाहिजे, चांगली राहिली पाहिजे, चांगली आली पाहिजे, न देऊ ना न येणे हा खूप महत्वाचा उद्देश त्याच्यामध्ये. पण काय लागलं सर, आपण मार्केट जे काय मागचं 5-10 वर्ष 20 वर्षापासून जे रासायनिकचा वापर करतो ना, त्यामुळं म्हणजे एकदमच म्हणजे आळा घालणं एवढं सोपं नाही त्याला. म्हणजे आपण प्रयत्न करतो, शेवटी तुमचा पण तोच प्रयत्न, आमचा पण तोच प्रयत्न असतो की पिकं चांगले यायला पाहिजे, ठीक आहे नाही. खर्च कमी झाला पाहिजे, खर्च कमी व्हायला पाहिजे. नाही, खर्च आमचा मूळ उद्देश तेच जर खर्च, रासायनिक खर्चाचा खर्च कमी करायचं आणि उत्पन्नात वाढ काढायची आणि जमिनीचं पोत पण सांभाळायचं. आपल्याला मूळ उद्देश तो पण आहे आमचा. आम्ही त्याच्यावरच खूप म्हणजे मेहनत करतोय की जमिनीत रासायनिक खर्च कमी करायचं, जमिनीचं पोत सांभाळायचं आणि उत्पन्नात वाढ निघालीच पाहिजे, याच्यावर आम्ही काम करतो. चालेल सर. बरे म्हणा प्रोडक्ट निघाले मागच्या वर्षी तुम्ही नाही आले. मागच्या वेळेस मी बहुतेक नव्हतं मी. पण सर वेस्टेज कंपनीचं जे आम्ही प्रोडक्ट मार्केटमध्ये ज्याला दिलं प्रत्येक पिकावर रिझल्टच मिळालेले. आतापर्यंत असं नाही मिळाला, कोणीच बोललं नाही आम्हाला आणि बोलणार पण नाही. आम्हाला खात्री आहे आमच्या प्रोडक्टची, ठीक आहे नाही. सर वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर. थँक्यू.